बागेमध्ये भरपूर कामं सुरू आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा लेट आला आणि त्याच्यासोबत लेट येऊन वेगवेगळी कामं सुरू आहे. बघा तुम्ही पसारा बघत असाल, सर्व कुंड्या मी इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे असे लावत आहे. भरपूर कुंड्या जमा झाल्या आहे. हळूहळू बागकाम आणि बाग कशी वाढते ना कळतच नाही. आवड निर्माण होते, त्याच्यासोबत कटिंगपासून झाडं भरपूर निर्माण होते. आता तुम्ही बघा ना, हे ऑफिस टाईम 10 o'clock विद नावाने ओळखलं जाते. हे हँगिंग प्लांटरमध्ये खूप छान ग्रो होते आणि दिसायलासुद्धा छान वाटते. पहिले तर हे हँगिंग प्लांटर मी काही पूर्वी काढून टाकले. म्हटलं हवेने ते पडतील. पण आता बघा हे मक्याचं कणीस बांधलं होतं मी पक्ष्यांसाठी, ते काढून टाकते आता, कारण त्याच्यात एकही दाणा राहिला नाही आहे. ते पूर्ण वाढून गेलेलं आहे. पूर्ण दाणे पक्ष्यांनी खाल्लेले आहे. आता हे काढून टाकते आणि हँगिंग प्लांटर लावते. कारण हँगिंग प्लांटर मला इतकी भीती वाटते ना कोणाच्या अंगावर पडेल किंवा काही, म्हणून वर भिंतीवर मी ठेवण्याचं टाळत असते. पण म्हटलं नाही, आता हे खूप हलकेच मी तयार केलेले होते. याचा व्हिडिओसुद्धा तुमच्याकडे म्हणजे मी बनवलेला होता, ते तुम्ही बघितलं असेल तर. किती हलक्या पद्धतीचे झालेले आहे हे प्लांटर. पण आज आहे ना, हे सर्व बागेमधले हेच कामं सुरू होते. हे प्लांटर बघा आता असे सर्व अटकून घेते मी थोड्या थोड्या अंतरावर. खूप सुंदर दिसत आहे ते लावल्यावर. आणि जेव्हा ते फुलांनी पूर्ण भरतील तर ते इतके सुंदर दिसतील ना, तर विचारूच नका. बघा आता हे सुरू आहे माझं काम. हे सर्व 4-5 आहे ना, एका साईडला हे जांभळ्या रंगाचे आणि एका साईडला मी आहे ना रंग देऊन रेड केलेले होते. ते दुसऱ्या साईडला आहे, ते समोर तुम्हाला बघायला मिळतील. पण खूप सुंदर भरून गेले. छोटे जे कटिंग लावले होते ना, आताचे जे खूप जास्त ग्रोथ होत राहिले. आणि थोडासा अजून पाऊस आल्यावर ना, पावसाळ्यात खूप जास्त ग्रोथ होते या प्लांटची आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतात. तिसरी गोष्ट म्हणजे पॉलिनेटर जर तुमच्या बागेमध्ये तुम्हाला बोलवायचे असेल वेगवेगळे, तर फुलं खूप आवश्यक आहे. आणि हे फुलं इतक्या जास्त प्रमाणात येतात ना, तर याच्यात पॉलिनेटरची संख्या आपल्या बागेमध्ये भरपूर प्रमाणात वाढते. म्हणून तुम्ही भाज्या जरी लावत असाल, फळं लावत असाल, तर तुम्ही हे फुलं लावायला विसरू नका. हे फुलं लावल्यामुळे पॉलिनेटरची संख्या झपाट्याने बागेमध्ये वाढतात. कारण आता 2 दिवस झाले बागेमध्ये जाते ना, पॉलिनेटर आपोआपच आकर्षित होत आहे, बागेकडे येत आहे. आणि या टाईमला तर भरपूर जास्त येतात, कारण त्यांना त्याच्यासोबत वॉटर लिलीची फुलंसुद्धा खूप उमलायला लागली. वॉटर लिलीची फुलं आहे ना, त्याच्या अवतीभोवती भरपूर मधमाशा, बाकी पॉलिनेटर येत असतात आणि तशा बाकी फुलांवर सुद्धा येत असते. सगळेच गोंफरीनाचं फुलं आपल्याला असं वाटतं की त्याला सुगंध नाही, काही नाही, पण त्या फुलांवर सुद्धा पॉलिनेटर येतात. म्हणजे फुल हे खूप आवश्यक आहे आपल्या बागेमध्ये असणं, तुम्ही बागकाम करत असाल तर. आणि हे काम करता करता मला इतका जास्त वेळ झाला ना, बाकीचे भरपूर कामं बाकी आहे. कारण मी आहे ना बदलवत आहे. आपलं कसं उन्हाळ्यात वेगळं राहते, बागकाम करताना वेगवेगळ्या ठिकाणी आपण कुंड्या ठेवतो उन्हापासून वाचवण्यासाठी. पण जसं वातावरण बदलते, जसं मोसम बदलते, तसं आपलं बागकाम करणाऱ्यांचं खूप जास्त काम वाढत असतं. जसं हिवाळ्यातून पावसाळ्याकडे जातो, पावसाळ्याकडून उन्हाळ्याकडे, म्हणजे वेगवेगळे जेव्हा ऋतू येते ना, तेव्हा आपलं बागेची रचनासुद्धा तशा पद्धतीनं करावं लागते. उन्हाळ्यात वाचवण्याचा प्रयत्न असते, त्याच्यासोबत पावसाळ्यात जास्त पाणी त्यांना साचलं नाही पाहिजे याचीही काळजी घ्यावी लागते. आणि थोड्या मोकळ्या कुंड्या ठेवल्या तर पाणी, हवा व्यवस्थित राहील. हिवाळ्यात नवीन झाडांची लागवड आपण करतो, जे काही हिवाळ्यात फुलं येतात. असं आपलं बागकाम करणाऱ्याचं विविध कामं बागेमध्ये असते. आणि हे काम करता करता आहे ना, आपल्याला वेळ कसा जातो कळत नाही. बाकी आपल्याला घरातल्या कामाचा कंटाळा येते. बरेचदा असं होते, घरातले कामं करण्यासाठी खाली यावं लागते, पण इथं आलं ना तर असं वाटते की हेच काम करत राहावं. इतकं आपलं मन, पॉझिटिव्हिटी इतकी येते ना ह्या कामाने. कोणतंही दुःख असेल किंवा कोणते विचार असेल ते लांब राहतात. आणि आता हे तर सिद्धच झालेलं आहे की बागकाम केल्यानं मानसिक तणाव हा दूरच राहतो. आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. तुम्ही पण असे छोटे झाडं लावायला नक्की प्रयत्न करा. हे छोटी कटिंग तुम्हाला कुठेही मिळाली ना, थोडीशी आणली की लगेच लागते. काही जास्त याला प्रयत्न करावा लागत नाही. आणि बघा पहिले आपल्या घरांच्या आजूबाजूनं ही कटिंग खूप जास्त ग्रो व्हायची. याला चिनी गुलाबसुद्धा म्हणतात. आणि बघा आता तेच मी आता भरपूर प्रमाणात लावत आहे. कटिंग तर खूप तयार झालेली आहे. आता फुलं यायला सध्या सुरुवात झालेली आहे. मागच्या वर्षी पावसाळ्यानंतर इतकी बागेमध्ये फुलं होते ना, भरपूर होते. हिवाळ्यामध्ये परत हे खराब व्हायला लागतात प्लांट, परत उन्हाळ्यापासून तयार होतात. म्हणजे हे बागकामाचा भागच आहे. सगळ्या गोष्टी एकसारख्या नाही राहत. कधी कमी तर कमी, कधी जास्त, कधी कोणत्या झाडांची ग्रोथ खूप जास्त तर कोणत्या झाडाची कमी. असं आपलं बागकाम करणाऱ्यांचं सुद्धा भरपूर काम सुरू असते. आणि तुम्हाला दाखवते बघा, आता ही कटिंग खूप जास्त लावलेली होती मी आणि ते आता इतकी झपाट्याने वाढते. पाऊस पडला की बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे असे प्लांटरसुद्धा केले होते. हे तेलाचे कॅनचे प्लांटर आहे बघा, किती सुंदर भरलेले आहे. आणि पर्स तर इतक्या छान भरल्या आहे ना, तर मी तुम्हाला सांगूसुद्धा शकत नाही. दाखवता येत नाही आहे व्यवस्थित. बघा छोटासा खिस्सा होता पर्सचा, तो पूर्णपणे ह्या कटिंगने भरून गेला. आणि सुंदर फुलं यायला लागली आता. आता या फुलांचे रंगसुद्धा आपोआप कधी कधी बदलतात पॉलिनेटरमुळे.
परागीकरण झालं की या फुलांचे रंगसुद्धा कधी कधी वेगळे येत असतात बागेमध्ये आणि नवीन नवीन बी तयार होतात. आणि बघा अशीच छोटी छोटी कटिंग लावली होती. आता पूर्ण कुंड्या भरल्या आहे आणि याच्यावर जेव्हा पूर्ण फुलं येतील ना, बघा आता थोडे फुलं आलेले आहे पण कड्या बघा भरपूर प्रमाणात आल्या आहे. आणि कधी कधी हे फुलं आहे ना थोड्या वेळानं उमलतात आणि आपण यायच्या आधीच ते जातात. जेव्हा आपण संध्याकाळच्या टाईमला येतो संपतात तेव्हा आणि 9 नंतरच हे उमलायला सुरुवातच होतात फुलांचे. हे बघा किती छान सुंदर केलेलं आहे, भरपूर वाढ झालेली आहे फुलांची. छोटीशी माहिती व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की सांगा. तुमच्या मनापासून खूप धन्यवाद. बागेमधील तर कामं हे दररोजच सुरू असतात पण आज जरा वेगळं आणि जे माझे कामं सुरू होते त्याच्याबद्दल माहिती दिली. धन्यवाद.